नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनेल मायबाप सह्याद्री. आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत शिवजयंतीचे औचित्य साधून साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा जेथे जन्म झाला तो शिवनेरीचा किल्ला. ह्या जुन्नरच्या शिवनेरीच्या किल्ल्याने आपल्याला छत्रपती शिवराय रूपक एक असं वादळ दिलं की ज्याने आपल्या हिंदू धर्माला आणि हिंदवी स्वराज्याला ह्या भारतात या भारतभूमीमध्ये अबाधित ठेवून आपलं श्रीरामराज्य पुन्हा एकदा आणलं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनेल मायबाप सह्याद्री. ज्या किल्ल्याने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या पटलाला संपूर्ण जगावर एक ओळख दिली तो किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी. या किल्ल्यावरच या प्रतापसूर यांनी जन्म घेतला आणि आपल्या अवघ्या हिंदू जनतेला हिंदवी स्वराज्याची निर्मिती करून दिली. तर या शिवनेरी किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण सगळ्यांनी तरी या शिवनेरी किल्ल्यावर एकदा तरी यावं आणि याच शिवनेरी किल्ल्याची भ्रमंती आज आपण आमच्या टीमच्या मार्फत करणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दरवाजाची शृंखला ओलांडल्यावर आपण किल्ल्यावर जातो. त्यातील हा प्रमुख महादरवाजा. आठ दरवाजांची शृंखला पार करत असताना आजूबाजूला आपल्याला स्वच्छता आणि इथे निसर्गरम्य असणारी झाडी आपलं लक्ष वेधून घेते आणि इथल्या झाडा झुडपांच्या किंवा पाना फुलांच्या सानिध्यात आपण ह्या आठ दरवाजे ओलांडून कधी गडावरती अंबरखाण्याजवळ पोहोचतो हे कळत नाही.
दरवाजा ओलांडल्यानंतर ही जी गर्द वनराई आहे इथे आल्या आपल्याला खूप थंडावा देते. आणि शिवनेरीच्या या डागडुजीच्या कामाचं एक हे आपण म्हणू शकतो की एक द्योतक आहे की इथे आल्यावर आपल्याला येथे होणारे काम किंवा येथे होणारा स्वच्छता याचा अनुभव येतो. माझ्या मागे साक्षात शिवाई मातेचं मंदिर. शिवाई माता म्हणजे ज्या मातेच्या नावावरनं साक्षात छत्रपती शिवरायांचं नाव ठेवण्यात आलं, शिवाजी, त्या शिवाई मातेच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. राजमाता जिजाबाई साहेब ज्यावेळेस या शिवनेरीवर वास्तव्यास आल्या त्यावेळेस त्यांनी आई शिवाई मातेला साकडं घातलं की माझ्या जन्मी पराक्रमी पुत्र येऊ दे आणि त्याचं नाव तुझ्या नावावरून ठेवेल. आणि तसंच झालं. संपूर्ण हिंदुस्थान आपल्या दैदिप्यमान पराक्रमाने उजळून टाकणाऱ्या छत्रपती शिवरायांचा जन्म या शिवनेरीवर झाला आणि या शिवाई मातेचं नाव
या नावावरनं शिवाजी असं आपल्या महाराजांचं नाव ठेवण्यात आलं. तर साक्षात या मातेला किती गर्व असेल की आपल्या नावाने ज्या व्यक्तीचं नाव ठेवण्यात आलं त्याने या जगभरातल्या हिंदू लोकांचा पूर्ण उद्धार केला आणि आपला धर्म अबाधित ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवनेरी किल्ल्यावरील एक प्रमुख वास्तू म्हणजे हे अंबरखाण्याचं असणारं हे खूप मोठं असं भव्य दिव्य आपण म्हणूयात ही इमारत. तर या अंबरखाण्यामध्ये त्या काळात जे धान्य किंवा महत्त्वाच्या वस्तू साठवल्या जायच्या, तर आज हे आपल्याला याचं भव्य रूप पाहताना त्या काळात ह्याची प्रचिती येईल की हे किती मोठं आणि याच्यापेक्षा किती धनधान्याने भरलेलं असेल. तर प्रत्येक किल्ल्यावर अशी धान्य कोठारं असायची. आपल्याला खूप कमी किल्ल्यावर पाहायला मिळतात की धान्य कोठारं आज देखील थोड्याशा अंशी तरी आहेत. त्यातीलच पन्हाळासारखाच शिवनेरीवर देखील हे अंबरखाना
किल्ल्याचा माता हा तसा जास्त विस्तृत नसला तरी छोटा देखील नाही आहे. तो फिरण्यासाठी आपल्याला बराच कालावधी लागतो. आपल्याला छत्रपती शिवरायांचं जे जन्मस्थळ आहे तेथील वाडा आणि येथे गेल्यानंतर आपण अत्यंत भावुक होतो आणि तिथेच आपण किमान अर्धा तास ते 1 तास बसून राहून आपल्या शिवरायांच्या आठवणी जाग्या करतो. जगातील सर्वात मोठं पवित्र स्थान म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ. त्या छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळावर आत्ता आपण असून येथे आल्यावर आपला आनंद गगनात मावत नाही. कारण की आपल्याला हे लक्षात येतं की ज्याने हे संपूर्ण हिंदुस्थान जगवलं त्याचा जन्म इथे झाला आणि साक्षात आपण इथे आहोत. हे विचार करूनच आपलं मन असं एकदम हरकून जातं आणि आपल्याला खूप अभिमानाने ओरडावं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांचा जन्म ज्यावेळेस झाला तो काळ शहाजीराजे महाराज साहेबांसाठी खूप धामधुमीचा असा काळ होता आणि त्या काळात सगळ्यात सेफेस्ट जागा कोणती तर त्यांना त्यांचे व्याही विश्वासरावांची आठवण झाली, जे की निजामशहाचे सरदार होते आणि त्यांची सरदारकी किंवा त्यांची किल्लेदारी होती या शिवनेरीच्या किल्ल्यावर. जुन्नरच्या भागातील या शिवनेरीच्या किल्ल्याला तो बहुमान मिळाला की साक्षात छत्रपती शिवरायांचा जन्म या किल्ल्याने पाहावा. शके 1551 फाल्गुन मध्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर झाला. अवघी रयत जी नागवली होती, जी 600 वर्षाच्या काळ्या रात्रीमधनं कोणीतरी सोडवावे म्हणून आत भावनेने साथ घालत होती. साक्षात शिवशंभूकडे साकडं घालत होते आणि शिवशंभूने ते साकडं ऐकलं आणि जिजाऊ आई साहेबांच्या पोटी छत्रपती शिवराय रूपी शिवशंकराची ही साक्षात या महाराष्ट्राच्या काळात शिवसूर्याची जन्मभूमी म्हणून ही शिवनेरीच्या नावालौकिक असावी. शिवनेरी हा किल्ला शिवजन्मकाळ आणि त्यानंतरचं छत्रपती शिवरायांचं बालपण सोडलं तर कधीच मराठा साम्राज्यात नव्हता. अगदी शेवटच्या पेशवाईच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि नंतर तो इंग्रजांकडे गेला. पण साक्षात आपण म्हणू शकतो शिवशंकराचं ठाणं केदारनाथ किंवा 12 ज्योतिर्लिंग आपल्या महाविष्णूंचं ठाणं आणि तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ म्हणून नावालौकिक पावलेला हा शिवनेरी किल्ला म्हणजे आपल्यासाठी कैलास पर्वताच्याही वरती असायला हवा आणि प्रत्येकाने इथे एकदा तरी भेट द्यावी. आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि आमचा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आमचा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, मुघल दल संहारक, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगिराज, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, हिंदुपद पादशाह, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. धर्मवीर क्षत्रिय धर्मरक्षक, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. महाराष्ट्र भूमीतील किंवा हिंदुस्थान भूमीतील प्रत्येक हिंदुस्थानी या भागात आला, या किल्ल्यावर आला की एक नवीन ऊर्जा संचय घेऊनच आपल्या आयुष्याची नवीन उमेदीने सुरुवात करण्यासाठी येथून बाहेर पडतो. तर येथे जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर मराठा साम्राज्याकडे हा किल्ला राहिला नसला तरी ह्या दैदिप्यमान सूर्याच्या म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांच्या जन्माने या किल्ल्याला एक पवित्र असं तीर्थक्षेत्राचं एक स्थान स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तर येथे आल्यानंतर आपल्याला एक नवीन ऊर्जा, नवीन उमेद मिळते आणि आपल्या आयुष्यात आपल्याला झगडण्यासाठी, लढण्यासाठी, पुढे जाण्यासाठी छत्रपती शिवराय रूपक एक कानमंत्र मिळतो. जय भवानी, जय शिवराय.